कोल्हापूर हुपरीतील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे। या कार्यालयावर छापा टाकून चौकशी केली आहे। सुमारे 15 तास ही चौकशी करण्यात आली आहे। हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष भरतराव लडे यांच्यावर कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे। निधी बँक, शेअर बाजार तसंच चांदी व्यवसायाशी संबंधित ही चौकशी झाली असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। 24 जून रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचं समन्स पाठवण्यात आलं होतं। राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावर छापा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माजी उपनगराध्यक्ष भरतराव लडे यांची सध्या चौकशी सुरू आहे। माजी नगराध्यक्षांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे। कोल्हापूर हुपरीतील व्यावसायिकाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी झाली आहे। या कार्यालयावर छापा टाकून चौकशी देखील करण्यात आली आहे। सुमारे 15 तास ही चौकशी झाली। हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष भरतराव लडे यांच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे। दरम्यान निधी बँक आणि शेअर बाजार त्याचबरोबर चांदी व्यवसायाशी संबंधित ही चौकशी झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। तर 24 जूनला मुंबईतल्या कार्यालयात हजर राहण्याचं देखील समन्स बजावण्यात आलेलं आहे। तर हुपरीत माजी उपनगराध्यक्षाच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावर हा छापा पडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे।